दुसरीकडे नांदेड जिल्ह्यामध्ये मागचे 2 दिवस समाधानकारक पाऊस सुरू आहे। त्यामुळे विष्णुपुरी धरण आता 84% भरलेले, तर 2 दिवसांपासून धरणामध्ये 24% इतकाच पाणीसाठा होता। परंतु 2 दिवसांपासून सुरू असलेल्या या पावसामुळे या धरणामध्ये झपाट्याने पाणीसाठा वाढतोय। आता तो 84% इतका आहे। विष्णुपुरी धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानं आता नांदेडकरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे। तर विष्णुपुरी धरणातनं आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय सूर्यवंशी यांनी। पाहूया। मागील 2 दिवसापासून नांदेड जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडत आहे आणि या पावसामुळे नांदेड शहरालगत असलेलं हे विष्णुपुरी धरण आपण पाहू शकतो की या धरणामध्ये झपाट्याने पाणी साठा वाढताना दिसत आहे। विष्णुपुरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि या पावसाचं पाणी जे आहे त्या धरणामध्ये मोठ्या प्रमाणात वाढत आहे। विष्णुपुरी धरण जे आहे ते आता 84% भरलेलं आहे। त्यामुळे नांदेडकरांचा पाण्याचा प्रश्न या पाणी साठ्यामुळे मिटल्याचं चित्र आपण पाहू शकतो की नांदेडकरांची संपूर्ण भिस्त या विष्णुपुरी धरणावर आहे। संपूर्ण नांदेड शहराला या धरणातून पाणी पुरवठा केला जातो। त्यामुळे आता या पाणीसाठा वाढल्याने नांदेडकरांचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे। संजय सूर्यवंशी, साम टीव्ही न्यूज, विष्णुपुरी धरण, नांदेड।